हॅलो नमस्कार, मी प्रियांका सुकासा घास विथ प्रिया या चॅनलला आपले स्वागत करीत आहे। तर आज आपण बघणार आहोत रगडा पॅटीस। 2 ते 3 बटाटे उकडून घेतलेले आहे। इथे पांढरा वाटाणा घेतलेला आहे, पोहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे, कॉर्नफ्लॉवर घेतलेली, मिरचीचा ठेचा घेतला आहे, चाट मसाला, चवीपुरता मीठ, एक अर्धी वाटी कोथिंबीर, जिरा पूड आणि लाल चटणी घेतलेली आहे। आता आपण रगड्यासाठी इथे आपण हे पांढरा वाटाणा शिजवायला घेऊयात। त्यामध्ये आपण आता मध्यम आकाराचा एक बटाटा सुद्धा टाकून घेऊयात शिजायला। आता आपण ते पॅटीससाठी तयारी करून घेऊया। आता आपण हा बटाटा आधी मॅश करून घ्यायचा आपल्याला पूर्णपणे। आता आपण इथे हा बटाटा पूर्ण मॅश करून घेतलेला आहे। आता आपण थोडं हिरवी मिरचीचा ठेचा घालून घेऊया चवीप्रमाणे। तुम्ही लागेल तसं तुम्ही तो घालू शकतात। थोडी मिरची पावडर घालून घेऊयात, जिरा पावडर घालून घेऊयात, चाट मसाला घालून घेऊयात, चवीपुरता मीठ घालून घेऊयात। आपण चाट मसाला घातलेला आहे, आधी आपल्याला मीठ लागेल तसं आपण घाला आणि थोडी कोथिंबीर। आता आपण हे जे पोहे आपण बारीक केलेले मिक्सरला ते सुद्धा घालून घेऊयात। त्याच्याने आपल्याला याला बाइंडिंग खूप छान मिळेल आणि आपले पॅटीस खूप छान असे वळतील। व थोडी कॉर्नफ्लॉवर देखील घालून घेऊयात आपण। शिजवून घेतलेले आपण हे पूर्णपणे। आता आपण हे मॅश करून घेऊयात, त्याच्यामुळे आपल्याला ती बाइंडिंग खूप छान मिळेल। व्यवस्थित आपण मॅश केलं पाहिजे ते। आता आपण यामध्ये आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेऊयात, थोडी लाल चटणी देखील टाकून घेऊयात आपण यामध्ये, आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे मी याच्यामध्ये किचन किंगचा। आता यामध्ये आपण हे बॉईल केलेला आपण वाटाणा टाकून घेऊयात पूर्ण। आपल्याला छान अशी उकळी फुटलेली आहे। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। मीठ देखील टाकलेली आहे आपण, याच्याने चव खूप छान वाढते आपल्या रगड्याला। आता इकडे आपला रगडा देखील तयार झालेला आहे। आता आपण पॅटीस तयार करून घेऊयात। आता आपण हे मिश्रणाचे पॅटीस तयार करून घेऊयात। थोडं आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला ते हाताला चिपकणार नाही। आणि आपल्याला हवे तसे आकारात आपण त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही छोटे मोठे तुम्हाला हवे तसे तुम्ही ते गोळे तयार करू शकतात। आपल्याला अशा आकारात गोळे तयार करून घ्यायचे, जे जास्त छोटे नाही व जास्त मोठेही नाही। हे असे पूर्ण पॅटीस तयार करून घेतलेले। आता आपण त्याला शॅलो फ्राय करायचे तव्यावर। तवा तापायला ठेवलेला आहे। आता आपण त्यावर तेल आपण टाकून घेऊयात। आपल्याला फक्त शॅलो फ्रायच करायच्या टिक्क्या। आता या टिक्क्या आपण एक एक ठेवून घेऊया त्याच्यावर। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला खालून परतावे लागतील। या बाजूने पण तेल लावून घेऊयात त्यांना। आता आपण याची साईड चेंज करून घेऊयात। बघा तुम्ही किती छान असे आपले भाजले गेलेले टिक्की। आपल्याला या टिक्क्या दोघं साईडने ब्राऊन करून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या छान क्रिस्पी होतील। आपण या टिक्क्या दोघं साईडने गोल्डन ब्राऊन करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। या पॅटीसवर आपला रगडा तयार केला आहे, तो आपण टाकून घेऊयात। बारीक चिरलेला कांदा, पुदिन्याची चटणी, गुळाची चटणी व बारीक शेव। तयार आहे आपला हा चमचमीत जसा रगडा पॅटीस। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका। बाय बाय।